सोडून जर मस्तीचा आवाज आला तर मी खरंच फटके देणार आहे. आणि एकालाच नाही, दोघांना. एकाने गेले की दोघांना पडतील, मी अगोदर सांगते. आजचा दिवसही नेहमीसारखाच होता. घरातील कामे, मुलांची लगबग आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टी. माझं लक्ष गेलं या माझ्या घरातील मनी प्लांटकडे. बाटलीतील पाणी थोडंसं खराब झालं होतं. म्हटलं आज हे स्वच्छ नीट क्लीन करून घ्यायचंच. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याकडेच थोडं लक्ष दिलं, व्यवस्थित ठेवलं तर घरातील एकदम लुक चेंज होऊन जातं आणि मनही प्रसन्न राहतं. बाटल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि बाटलीतील पाणी बदललं आणि या मनी प्लांटवरतीही खूप धूळ बसली होती, म्हणून यांनाही स्वच्छ आंघोळ घातली आणि त्यानंतर या मनी प्लांटच्या बॉटल्स पुन्हा खिडकीमध्ये सजवून ठेवल्या. माझं हे काम चालूच होतं तोपर्यंत मुलांचा शाळेतून यायची वेळ झाली होती. मुलं घरी आली की घरातील माहोलच बदलून जातो. असं कसं करतात तिचे बाबा, समजत नाही का त्यांना? लेट आलं. घर अगदी त्यांच्या आवाजाने भरून जातं आणि त्यांची ही गडबड. बापरे, शाळेत काय खाल्लं, काय केलं, कोणी मारलं, काय नाही, काय काय गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट, हसणं रडणं सगळं शेअर केलं जातं आणि तेच बडबडात अर्धा तास ते तासभर तर त्याच गोष्टी चालू असतात. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ऐकता ऐकता कधी वेळ निघून जातो हेच समजत नाही. पण मुलं शाळेतून आलेल्या त्यांच्यासाठी बनवायचा होता गरम गरम नाश्ता, कारण बाहेर पाऊसही छान चालू होता. म्हटलं त्यांच्यासाठी गरम गरम बनवावं, म्हणून घेतले पोहे बनवायला. छानपैकी गरम गरम इकडे पोहे रेडी करत आहेत, तोपर्यंत मुलं तिकडे फ्रेश झालेली आहेत. मुलांना नाश्ता दिला आणि माझी घरातील इतर कामंही चालूच होती. काही विशेष नाही किंवा मोठं प्लॅनिंग हे नाही, पण विचार केला की आपला खरा दिवस तर या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच जातो. बाहेर पडणारा पाऊस आणि मी आत्ताच स्वच्छ केलेला मनी प्लांट पाहून ना एवढं सुंदर वाटत होतं ना, मी ते सांगू शकत नाही. कधी कधी घर बदलण्यासाठी खूप मोठी गोष्ट करण्याची गरज नसते. बस घरातील एखादा कोपरा स्वच्छ करायचा, तिथली रोपटी नीट ठेवायची. बस एखादा असंच मनापासून केलेलं काम घरामध्ये खूप मोठा आणि चांगला बदल घडून येतो. आजचा असाच छोटासा दिवस माझा असाच संपलेला आहे. तुमच्याही घरी रोज असेच मोमेंट्स घडत असतील ना? म्हणूनच वाटतं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी आपल्या रोजच्या आयुष्यातच असे खूप छोटे छोटे आणि सुंदर क्षण लपलेले असतात. बस फक्त गरज असते ते आपण शोधण्याची आणि पुन्हा नव्याने ते जगण्याची. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन दिवशी, नवीन गोष्ट, नवीन विषय घेऊन. पण पुन्हा भेटण्यासाठी तुम्हाला मात्र चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पण नेहमीच हसत राहा, आनंदी राहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने आणि आनंदाने जगायला मात्र विसरू नका.